नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज जागतिक दमा दिन आहे। श्वासाचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच असतं, पण ज्यांना श्वास घेताना थोडासा त्रास होतो किंवा अडथळा निर्माण होतो त्यांच्यासाठी हे महत्त्व आणखीन वाढतं। आणि दमा म्हणजे काय किंवा दमा या गोष्टीबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी काय काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण आपल्या दम्यावर नियंत्रण ठेवू शकतो, त्याच्यामागची कारणं काय असतात या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत। आजचा आपला विषय काय आहे बघून घेऊया। आजचा आपला विषय आहे जागतिक दमा दिनानिमित्त कार्यक्रम, दमा, कारणं आणि उपाय। या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ म्हणून आपल्याबरोबर आज आहेत डॉक्टर अमिता आठवले मॅडम। नमस्कार, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। खूप वर्षांचा त्यांचा अनुभव आहे। मॅडम प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख आहेत श्वसनरोग चिकित्सा आणि पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्र केएम हॉस्पिटल। त्या या सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला देणार आहेत। दमा कोणाकोणाला होतो, कशा पद्धतीने होतो, त्याच्याबद्दल काय काय केलं पाहिजे, घरगुती स्तरावर काय करता येतं आणि लाईफस्टाईल ओरिएंटेड हल्ली बरीचशी कारणं आहेत ज्याच्यामुळे दमा होऊ शकतो, या सगळ्याबद्दल त्या सांगणार आहेत। तुमच्या मनात सुद्धा प्रश्न असतील जरूर विचारा। त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे। मुंबई बाहेरून जी मंडळी कार्यक्रमात फोन करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी फोन करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा। प्रश्न विचाराल तेव्हा दोन गोष्टींची काळजी नेहमी आपण घेत असतो। एक तर आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्ण बंद ठेवणार आहोत ज्यावेळेला तुम्ही इथे प्रश्न विचारणार आहात त्यावेळेला, आणि आजचा जो आपला विषय आहे त्या अनुषंगाने जर प्रश्न विचारले तर अधिकाधिक वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकते। पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते। आज जागतिक स्तरावर दमा दिन पाळला जातोय। मुळात त्याच्यामागचं कारण काय, जागतिक स्तरावर याची नोंद घेण्यासारखा हा आजार आहे, काय कारण आहेत त्याच्यामागचे? ह्या आजाराचं प्रमाण मुंबईतलं प्रमाण साधारण 3 ते 5% आहे। आपण जेव्हा 3 ते 5% म्हणतो तेव्हा 1.5 कोटी जनतेमध्ये त्याचं प्रमाण नक्कीच महत्त्वाचं ठरतं। आणि दमा ह्या आजाराबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत। आणि दमा हा आजार असा आहे की जसा माणसाचा स्वभाव तसा तो ज्याला दमा असतो त्याच्या श्वसनमार्गाचा स्वभाव असतो। म्हणजे हा एकदा न्यूमोनिया झाला आणि त्याला औषध दिलं आणि तो बरा झाला अशा तऱ्हेचा नव्हे, तर त्या माणसांनी आपल्याला नेमकं कशाने त्रास होईल, कशाने बरं वाटेल हे समजून घेऊन आपल्याला कायमस्वरूपी बरं राहण्यासाठी उपाय करायचेत। आणि ह्याच्यासाठी जागतिक स्तरावरती पेशंटनी कसं शिकावं, काय करावं ह्याची माहिती जनमानसात पोहोचवण्यासाठी असे कार्यक्रम केले जातात। आणि मी खरंच दूरदर्शनची आभारी आहे की आज तुम्ही हा कार्यक्रम इथे घेतलायत, कारण आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा दम्याचे बरेच पेशंट्स आहेत आणि त्यांच्याकरता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरेल। दमा म्हणजे काय इथूनच आपण आधी सुरुवात करणार आहोत, कारण मग नंतर त्याची कारणं कोणती, कशामुळे होतो ह्याच्यापर्यंत आपण पोहोचूया। पण मुळात दमा म्हणजे काय आपल्याला इथे स्लाइड एक बघता येईल का? तर दमा म्हणजे आपला जो श्वसनमार्ग असतो तो त्याचा आकार असतो साधारण 2 सेंटीमीटर, 1.5 ते 2 सेंटीमीटर पुरुषांच्या मध्ये आणि 1.5 सेंटीमीटर ते 1.25 सेंटीमीटर हे बायकांच्या मध्ये। जेव्हा ही श्वासनलिका आकुंचन पावते, म्हणजे जसं लाजाळूच्या झाडाला आपण जर पानांना हात लावला तर ती पानं मिटतात, तसं इथे आपल्याला स्लाइड बघता येईल का? तर पहिल्या ह्याच्यात जे जांभळं दिसतंय तो आपला जर नॉर्मल श्वसनमार्गाचा आतला साईज असेल, तर दुसरं चित्रात जे लाल दिसतंय ती आकुंचित झालेली श्वासनलिका आहे। म्हणजेच आपल्याला जर माहिती करून घ्यायचं असेल की काय वाटतं नेमकं रुग्णांना, तर नाकाला चिमटा लावून तुम्ही जर स्ट्रॉ मधनं श्वास घ्यायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला लक्षात येईल ह्या रुग्णांना काय वाटतं ते। रोजचा श्वास घेताना त्यांना एवढा त्रास होऊ शकतो, हा कायमस्वरूपी मात्र नसतो। कारण हे अत्यंत रिव्हर्सिबल म्हणजे पूर्णतः नॉर्मल होणारं असं ऑब्स्ट्रक्शन असतं। हा थोडा काळ त्रास होतो आणि त्याच्यानंतर आपण औषध घेतल्यानंतर किंवा काही वेळेला ज्या कारणामुळे आपल्याला त्रास झाला ते त्या कारणाचं निवारण झाल्यानंतर हा त्रास हळूहळू कमी होतो आणि मग मात्र मधला काळ हा माणूस अगदी नॉर्मल व्यतीत करू शकतो। मात्र परत ज्या कारणांनी किंवा ज्या ट्रिगर्सनी त्रास होतो त्याच्या संपर्कात आल्यानंतर पुन्हा तो त्रास आपल्याला होऊ शकतो। आपण त्याची कारणं काय आहेत त्याच्याकडे येऊया, पण एक फोन आहे। प्रसाद आपल्याशी अहमदनगरहून बोलतायत। नमस्कार प्रसाद, बोला। नमस्कार मॅडम, डॉक्टर साहेब नमस्कार।
मॅडम मला असं विचारायचंय की एकंदरीत आता एक लाईफस्टाईल थोडंसं धकाधकीचं आणि धावपळीचं झालंय. मग अशा वेळेस कधी कधी असं पायरी चढलं आपण किंवा थोडं जास्त चाललं तर दम लागल्यासारखं होतं. आणि नेमकं दम्याची कारण काय की आपल्याला दमा झालाय हे कसं आयडेंटिफाय करावं आणि त्यासाठी आजच्या लाईफस्टाईल मध्ये धावपळीच्या याच्यामध्ये आपण सल्ला कसा देणार? आणि दुसरं असं की हा अनुवंशिक असतो का? धन्यवाद. खूप महत्त्वाचे प्रश्न त्यांनी विचारले. मुळात आपण आता त्यांचा अनुवंशिक असतो का ह्याचं आधी उत्तर देऊया. हो, अनुवंशिक असू शकतो. म्हणजे गुणसूत्र ह्याच्याकरता 20 साधारण वेगळ्या वेगळ्या रचनांनी त्याच्यामध्ये आपल्याला दमा होण्याची टेंडन्सी वाढते. साधारण आई आणि वडील ह्या दोघांनाही दमा असेल तर 50% मुलांच्यात दमा असण्याची शक्यता निर्माण होते. आई किंवा वडील ह्यांच्यापैकी एकाला असेल तर ती शक्यता 25% ठरते. आई वडिलांना नसेल पण आजी आजोबांना असेल तरी सुद्धा एखादी जनरेशन स्किप करून सुद्धा तो मुलांच्यात जाणवू शकतो किंवा काका मामा ह्यांच्याकडनं सुद्धा तो येऊ शकतो. म्हणजे नेमकं काही आजार जसे वडिलांच्यात किंवा आईच्यात असेल तर मुलाच्यात येईलच असं ह्याचं ट्रान्समिशन नसून इट कॅन स्किप अ जनरेशन किंवा म्हणजे आई वडिलांच्यात असेल तर मुलांच्यात येईलच असं नाही असं आहे. कारण त्याचं जशी रचना बदलेल तशी शक्यता त्याच्यात होते. आणि त्याच्याहून जास्त महत्वाचं म्हणजे हल्लीच्याला एपिजेनेटिक्स असं म्हणतात. म्हणजे आपल्या सभोवतालचं वातावरण कसं आहे, पर्यावरण कसं आहे ह्याच्यावरून सुद्धा ते ठरतं. म्हणजे ज्या संप्रेरकांमुळे तुम्हाला दमा व्हायची शक्यता निर्माण होते अशाच्या तुम्ही संपर्कातच आला नाहीत तर कदाचित तुमची ती टेंडन्सी असून तुम्हाला त्रास जाणवणारच नाही. पण त्याच्याच बरोबर तुमची टेंडन्सी थोडी असेल पण तुम्ही वातावरणातल्या काही घटकांनी ज्यांनी त्रास होतो, उदाहरणार्थ धूळ धूर ह्याच्या जर सतत संपर्कात असाल तर आपल्याला त्याचे अटॅक्स येण्याची शक्यता ही वाढू शकते. त्यामुळे अनुवंशिकता ही महत्वाची आहे. आणि त्यांनी लक्षणं जी विचारली त्याच्यामध्ये वीजिंग म्हणजे छातीतनं शिटीसारखा येणारा आवाज, म्हणजे श्वास सोडताना पेशंट्सना हे जाणवतं की आपल्याला आतमधनं असा कुई असा आवाज येतोय. कारण श्वासनलिका जी जेव्हा आकुंचन पावते तेव्हा ते आपल्याला तसा आवाज जाणवतो. वारंवार येणारा खोकला आणि तो खोकला काही असा रिंग्स मध्ये म्हणजे काही वेळेला परत परत तो येत राहतो. रात्री खोकला येऊन उठायला लागतं. आणि बरेचदा दम्याच्या बरोबर जे इतर त्रास असतात म्हणजे ॲलर्जिक सर्दी, सुरुवात सर्दीनी होते, सतत नाक वाहतं, सतत येणाऱ्या शिंका, काही वेळेला कोरडी त्वचा असते किंवा एक्झिमा म्हणजे एखाद्याच ठिकाणी खाज सुटून तिथे आपल्याला लालसर होतं, हेही त्याच्याबरोबर त्रास लक्षात येऊ शकतात. काही वेळेला डोळ्यांना सुद्धा खाज सुटत असते. म्हणजे थोडक्यात ॲलर्जिक प्रकृती असणाऱ्या लोकांना दमा असण्याची बरोबर शक्यता असते. आणि सुरुवात सर्दीनी होते. हे प्रमाण जवळजवळ 50% पर्यंत दिसतं. अजून एक महत्वाचं कारण आहे त्याच्यामध्ये की ऍसिडिटी ज्यामुळे सुद्धा दमा बळावू शकतो. कारण श्वासनलिका आणि अन्ननलिका हे एका मागोमाग एक आहेत आणि त्याच्यामुळे थेंबर ऍसिड सुद्धा ज्यांचा श्वसनमार्ग अतिसंवेदनाशील असतो त्यांना तेवढं ते त्रासदायक ठरू शकतं. आपण कारणांकडे जाऊयात आणखीन डिटेल की कशा कशामुळे दमा होऊ शकतो. पण रत्नागिरीहून फोन आहे, गौरी आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार, मी गौरी डोरलेकर. माझा मुलगा 2.25 वर्षाचा आहे. त्याला लहानपणापासूनच सर्दी आणि हल्ली 4-5 महिने झाले की त्याला दम्याचा त्रास सुरू झालाय. पण सर्दी होते तेव्हा खूप खोकला वगैरे लागतो त्याला 2-3 दिवस. म्हणजे झोपला कीच खोकला सुरू होतो. आणि सर्दी वारंवार, नाकात शिंका येतात आणि नाक वाहत असतं, डोळे लाल होतात आणि पाय खूप दुखले म्हणजे असं दुखतायत म्हणून सांगतो तो. आणि वारंवार जास्त खोकला येतो. 2.25 वर्षाचा आहे तो फक्त. काय सांगाल डॉक्टर? लहान मुलांच्यात 2.25 वर्षाच्या मुलांच्यात श्वसनमार्गाचा आकारच मुळात लहान असतो. त्याच्यामुळे तेव्हा साधी सर्दी झाली तरी त्याचा लगेच परिणाम होऊन त्याच्यामध्ये श्वासाचा आवाज येऊन त्रास वाटू शकतो. प्रत्येकच वेळेला तो दमाच असेल असं नाही, पण त्यावेळेला तो जो ब्रॉन्कायटिस निर्माण होतो त्याची औषधं करायला हवी. जर आत्ता सध्या त्यांना वारंवार त्रास सारखा जाणवत असेल तर वातावरणात आजूबाजूला काही घटक असे निर्माण झाले आहेत का, म्हणजे मुख्यत्वे करून घरातली धूळ. तर केअर काढताना सुद्धा तिथे धूळ जर हवेत उडली तर त्याच्यामुळे सुद्धा मुलांना त्रास जाणवतो जे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे नवीन एखादा असा घटक निर्माण झालाय का ते बघणं गरजेचं आहे. तसं जर नसेल तर घरात आपण
ओल्या फडक्यांनी पुसणं किंवा धूळ न झटकता ते स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे. लहान मुलांची अंथरूण पांघरूण हे जे आपण ठेवतो ते गरम पाण्यात निदान आठवड्यातनं एकदा धुणं आणि ते आपण जे ठेवतो ते स्वच्छ जागी ठेवणं, कारण त्याच्यातनं असलेली धूळ ही सुद्धा मुलांच्या नाकातोंडात जाऊन त्रास जास्त निर्माण होतो. त्याच्याच बरोबर नेमकं काही कारण आहे का हे त्यांना तिथे निश्चित करावं लागेल. अर्थात फॅमिलीमध्ये दमा आहे का हे बघायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जर असा वारंवार त्रास होत असेल तर डॉक्टरांच्याकडे जाऊन योग्य ते औषध म्हणजे इनहेलर्सच्या स्वरूपात जी औषधं उपलब्ध आहेत ती वेळीच चालू करणं. त्याच्यामध्ये असं घाबरायचं कारण नाही की इनहेलर्सची सवय लागेल म्हणून. जर मुलांना त्रास होत असेल तर सुरुवातीला ते टाळणं गरजेचं आहे. दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे घरात काही वेळेला आपण डास येऊ नये त्याच्याकरता म्हणून काही उदबत्त्या लावतो. उदबत्त्या म्हणजे डासाच्या करता जाण्याच्या करता. आणि मग तेव्हा घर बंद असेल तर तो वास साठून राहतो आणि त्याच्यामध्ये जे घटक असतात त्यांनी सुद्धा कधी कधी त्रास निर्माण होऊ शकतो. अगदी लहान मुलांच्यात ॲडिनॉइड्सच्या गाठी असतात त्याच्यामुळे सुद्धा त्यांना वारंवार रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स होतात. त्यामुळे 2.25 वर्षाच्या मुलाला तिथल्या डॉक्टरांकडनं तपासून घेणं हे मला वाटतं वेगवेगळ्या गोष्टींची तपासणी करावी लागेल आणि नेमकं कारण काय आहे त्याच्या मागचं असं काळजी करण्याचं कारण नाही की 2.25 वर्षात असा त्रास होतो म्हणजे तो दमाच असेल. बरोबर आहे. तो नंतर वेगळंही त्याच्यावरचे उपाय साधं अपर रेस्पिरेटरी इन्फेक्शनही ते असू शकतं. आणि असला तरीही घाबरायचं कारण नाही, कारण त्याच्यावरती उपाय चांगल्या तऱ्हेने आता उपलब्ध आहेत. अशोक सोनावणे शहापूरहून आपल्याशी बोलतात. नमस्कार अशोकजी. हॅलो सर. बोला. मी शहापूरहून बोलतोय. अशोक सोनावणे. दोघांनाही नमस्कार. नमस्कार. बोला. मला दम्याचा त्रास होतो. वाकलं तरी दम लागतो, बसून सुद्धा दम लागतो, रात्री उठून अचानक मला दम लागतो. आपलं वय सांगाल सर? माझं वय 69 करेक्ट सर. बर. तर अशोकजींचा जो प्रश्न होता की त्यांचं वय 69 आहे आणि त्यांना खूप छोट्या छोट्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा दमा त्याचा त्रास होतो, काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? 69 वयाला जो दमा लक्षात आलेला आहे त्याच्यामध्ये हृदयाशी त्याचा संबंध नाही ना हे बघणं गरजेचं आहे. कारण त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना रात्री देखील उठून बसायला लागतं. दम्यामध्ये रात्री उठायला लागतं पण त्यांना मुख्यत्वे करून चालल्यानंतर दम लागतो हे म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर चेक करून घ्यायला हवं. आणि त्याच्याच बरोबर उच्छ्वासाची गती मापन करण्यासाठी हे एक छोटंसं साधन आहे. ह्याला पीक एक्सपिरेटरी फ्लोमीटर असं म्हणतात. हे आपल्याला डॉक्टरांच्याकडे आपल्या उपलब्ध असेल आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फुंकर मारून आपल्या उच्छ्वासाची गती नेमकी कळू शकते. म्हणजे जसं ब्लड प्रेशर करता आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो स्फिग्मोमॅनोमीटर, तसंच हे एक छोटं इन्स्ट्रुमेंट आहे. इथून ह्याच्यात फुंकर मारायची असते आणि मग हा छोटा जो पॉइंटर आहे त्याच्यावरनं आपल्याला आपल्या उच्छ्वासाची गती किती आहे ते लक्षात येऊ शकतं. नॉर्मल पुरुषांच्या मध्ये साधारण 400 ते 500च्या मध्ये ती गती असायला हवी आणि बायकांच्या मध्ये 350 ते 450 मध्ये ती असते. प्रत्येकाच्या वजन, उंची आणि वयाप्रमाणे ह्याचं कोष्टक ठरलेलं आहे. पण आता त्यांनी विचारलेल्या शहापूरवरून विचारलेल्या प्रश्नामध्ये त्यांना कार्डियक अस्थमा नाहीये ना हे नक्की करून घेणं गरजेचं आहे, कारण त्याची औषध उपाययोजना वेगळी आहे. हे जे तुम्ही आता इन्स्ट्रुमेंट दाखवलं ते इझिली सगळीकडे मिळू शकतं? होय, हे सगळीकडे उपलब्ध आहे. डॉक्टरांच्याकडे तर निश्चितच असेल आणि नाहीतर केईएम रुग्णालयात येऊन तर त्यांना नक्कीच त्याचं करता येईल. याची किंमतही जास्त नाहीये. आणखीन ज्यांना दमा आहे त्यांनीही ते ठेवू शकतात किंवा दवाखान्यात देखील ते उपलब्ध असतं की ज्यायोगे आपल्याला नक्की कळू शकतं. तुम्ही तुमच्या दम्यावर नियंत्रण ठेवू शकता ही यावेळची थीम आहे जागतिक दमा दिनानिमित्ताची. तर मला वाटतं ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या जर आपण करायचं ठरवलं तर आपण सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याच्या जवळ जाण्यापासून लांब जाऊ शकतो. एक फोन आहे, मंजुळा शेणॉय आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचंय की सततच्या प्रदूषित वातावरणात, कारण केमिकल सोडले जातात हे ते आजूबाजूला बरंच प्रदूषण असतं आणि त्याच्यात आपलं रेसिडेन्शियल असतं, त्यामुळे ते सततच्या ह्याच्याने श्वसनावर काही भविष्यात दमा विमा वगैरे असं काही होऊ शकतं का? आणि त्याच्यावर उपाय म्हणून काही सांगू शकाल का? आणि एक शंका अशी आहे की बरेचदा उगाचच जांभया वगैरे दिल्या जातात, असं प्रत्येक वेळेस झोपच येते असं नाही, तर ते श्वसनाचा त्रास असू शकतो का? धन्यवाद.
धन्यवाद. त्यांनी असं सांगितलं की पोल्युशन हा सगळीकडचाच खूप महत्त्वाचा एक विषय, गंभीर असा विषय झालाय. आपण एका वेळेला असं म्हणायचो की तो शहरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, पण आता तसं नाही उरलेलं. ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रदूषण पोहोचलेलं आहे. तर प्रदूषण ही किती मोठी समस्या किंवा किती मोठं कारण असू शकतं दम्यासाठी, आणि दमा असलेल्या लोकांनी मग कसं स्वतःला वाचवायचं? होय, प्रदूषण ही आपणच निर्माण केलेली प्रगतीबरोबरची समस्या आहे म्हणायला हरकत नाही. आणि आपण म्हटलं तसं गावांच्या मध्ये चुलीचा वापर किंवा जे बायोमास फ्युएल ज्याला म्हणतात त्याचा वापर त्यांनी बायकांना जास्त त्रास होतो. पण त्याच अनुषंगाने ह्या वर्षीच आपल्याकडे प्रधानमंत्र्यांनी जी योजना आता मे मध्ये जाहीर केली आहे ती अत्यंत महत्वाची ठरेल असं मला वाटतं. त्याला उज्ज्वला योजना म्हणतात, की जिथे ते LPG गॅसेस मला वाटतं साधारण 5 कोटी लोकांना पुढच्या 3 वर्षात देणार आहेत. आणि मला वाटतं ह्याचा आरोग्याच्या दृष्टीने बायकांना अतिशय फायदा होऊ शकेल. जे आपलं चुलीच्यामुळे होणारं प्रदूषण आहे गावांच्यातलं, त्याच्यासाठी त्याचा नक्की फायदा होऊ शकेल. शहराच्यात सुद्धा वेगळी कारणं आहेत आणि त्याच्यामध्ये मला वाटतं नागरिकांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा ठरतो. म्हणजे अगदी त्याचं कचऱ्याचं वर्गीकरण करण्यापासून आपल्याला सुरुवात करायला हरकत नाही. असं काही वेळेला दिसतं की वेगळ्या लोकॅलिटीज मध्ये सुद्धा कचरा जाळला जातो आणि त्यामुळे जेव्हा अशा ठिकाणी अस्थमा असणारे रुग्ण असतात त्यांना त्रास होतो. किंवा फटाके, आपण सण साजरे करतो पण आता सणाचं स्वरूप थोडं बदलायला हवं का ह्याचा विचार सुद्धा करायला हरकत नाही. दिवाळीतले फटाके आणि धूर येणारे जे फटाके जास्त करून असतात त्याचाही त्रास त्या वेळेला लोकांना होऊ शकतो. पर्सनल घटकांच्यात स्मोकिंग हे अत्यंत महत्वाचं कारण आहे. इथे आपण आता कायद्याने पब्लिक प्लेसेस मध्ये स्मोकिंग वरती आळा घातलेला आहे, पण त्याच्याच बरोबर एखाद्या ठिकाणी जर का घरातच आई वडिलांच्यातलं कुणी स्मोकिंग करत असेल तर मुलांच्यात निष्कारण त्याच्यात परिणाम होऊ शकतो आणि ते आपल्याला लक्षात घ्यायला हवं. आई जेव्हा स्मोकिंग करते तेव्हा बाळाच्या लंग कॅपॅसिटी वरती जन्मजातच परिणाम होऊ शकतो. फुफ्फुसांची क्षमता आधीच कमजोर होऊ शकते, हेही लक्षात घ्यायला हवं. त्याच्यामुळे स्मोकिंग करताना हा आपल्या पुढच्या पिढीकरता विचार करण्याचा पण गरज आहे. त्यामुळे प्रदूषणाचा नक्कीच कुठच्याही तऱ्हेचे श्वसनमार्गाचे आजार बळावण्याच्यासाठी महत्वाचा वाटा आहे. घरात इंडोर पोल्युशन जे येतं त्याच्यामध्ये आपल्याला घरात येणारं ओल किंवा जर मेंटेनन्स व्यवस्थित नसेल तर त्याच्यामुळे येणारी बुरशी कुबट वातावरण अत्यंत महत्वाचं कारण ठरतं. आणि त्याच्यामुळे खेळती हवा असायला हवी. रिनोव्हेशन करताना सुद्धा काय वेळेला लक्षात येतं की एखादी खिडकीच बंद केली जाते आणि मग आपल्याला लक्षात येत नाही, पण तो खेळता वारा नाहीसा झाल्यामुळे सुद्धा घरातलं इंडोर पोल्युशन वाढू शकतं. त्याच्याच बरोबर हल्ली आपण वेगळ्या तऱ्हेचे डिसइन्फेक्टंट्स वापरतो. त्याच्यामध्ये क्लोरीन असलेले डिसइन्फेक्टंट्स जेव्हा असतात किंवा इतर व्होलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जेव्हा त्याच्यात असतात आणि ती पुरेशी स्वच्छ नाही झाली तर त्याहीचा त्रास आपल्या घरातल्या माणसांना देखील होऊ शकतो. त्याच्याच बरोबर इंडस्ट्रियल एरियाज मध्ये जे नागरिक राहतात त्यांना त्याचा त्रास तर जाणवू शकतो. बरोबर. त्यांनी जे दुसरं विचारलं होतं की झोप तर आलेली नसते पण सतत जांभया येत राहतात, तर त्याचा काही संबंध ह्याच्याशी असू शकतो का श्वसनाच्या आजाराशी? हो, म्हणजे झोप आलेली नसते आणि जांभया येतात असं होतं तेव्हा रात्रीची झोप छान झाली नाही का हे एक विचारात घेण्याची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी स्लीप ॲपनिया म्हणजे रात्री श्वास झोपेत थांबणं हा एक आजार आहे की ज्याच्यामुळे दिवसभर लोकांना झोप येत राहते असं वाटतं आणि त्याचं निदान पॉलिसोमनोग्राफी या चाचणीद्वारे केलं जातं. ही आपल्याकडे KM रुग्णालयात उपलब्ध चाचणी आहे आणि त्याच्यानी एकदा माहिती करून घ्यायला काहीच हरकत नाही. डॉक्टर देशपांडे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हा मी डॉक्टर देशपांडे बोलतोय, VH देशपांडे, भोसरी, सद्गुरुनगर. बोला सर. माझा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला असं निदर्शनाला येतं की डिवर्मिंग केल्यानंतर लोकांचा दमा कमी होतो. आणि दुसरं म्हणजे की डायथिल कार्बामेझाईन आपण जेव्हा हिट्राझिन किंवा बॅनोसिड असं आपण मार्केट नेम आहे ते देतो त्यावेळेला पण असं 3 कोर्स जर केले तर बऱ्याच लोकांचा दमा कमी होतो असं मला प्रॅक्टिसमध्ये दिसून येतं. ते कारण काय? पण इओसिनोफिल काउंट बऱ्याच वेळेला नॉर्मल असतो अशा वेळेला. बर, काय सांगाल? त्यांनी उपचार पद्धतीबद्दल विचारलं की ह्या ज्या ठराविक उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्यामुळे दम्यापासून आराम मिळतो, अशा काही आहेत गोष्टी, काय सांगाल?
त्यांनी जे म्हटलं की जनतांच्यामुळे दमा होतो ते अगदी बरोबर आहे. जनतांच्यामुळे दमा होतो म्हणजे ती जर लाईफ सायकल आपण राऊंडवर्मची बघितली तर त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये ते रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे त्याला लार्वा मायग्रन्स असं म्हणतात, जाण्याच्या वेळेला लोकांना खोकला येतो. तो त्यामुळे दमा नसून तो इओझिनोफिलियामुळे येणारा खोकला असतो. त्याच्याच बरोबर इओझिनोफिल्स हे जे सेल्स आहेत ते ॲलर्जीचे सेल्स मानले जातात आणि त्याच्यावरती ट्रॉपिकल पल्मनरी इओझिनोफिलिया ज्याला म्हणतात त्याला ह्या पर्टिक्युलर औषधाचा उपयोग होतो. त्यांनी जे म्हटलं डायथाइल कार्बामेझिन हे औषध आहे ज्याचा 21 दिवसाचा कोर्स आहे, त्याचा निश्चित उपयोग होतो. पण हे कायम साध्या दम्याच्या रुग्णांना म्हणजे अस्थमा करता त्याचा उपयोग होत नाही. जेव्हा इओझिनोफिलिया असतो त्यावेळेला त्याचा उपयोग निश्चित होतो. ट्रिगर पॉइंट्स तुम्ही म्हणता आहात त्या वेळेला जे त्याचं क्युअर होत झालं तर मग तो दमा तेव्हा नियंत्रणात. त्यामुळे ॲलर्जिक अस्थमामध्ये इओझिनोफिल्स वाढणं हा एक निश्चित प्रकार आहे आणि त्याला डायथाइल कार्बामेझिनचा उपयोग होतो. त्याच्यामुळे इओझिनोफिलिया जर दिसला आणि त्या इओझिनोफिल्सचं प्रमाण खूप वाढलेलं असतं असंही नाही. 5% आपली साधारण लॅबची नॉर्मल रेंज धरली जाते, तर ती 5% ते 6% एवढं दिसलं तरी सुद्धा त्या लोकांना ॲलर्जीचा त्रास होत असतो आणि त्यावेळेला हे औषध घ्यायला काहीच हरकत नसते ते चेक करून घेऊन. आणि डिवर्मिंग हे त्या राऊंडवर्म्सवरती किंवा इतर तऱ्हेच्या वर्म्सवरती उपयुक्त असल्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला खोकल्याला होतो. त्यावेळेला तो दमा आहे हे म्हणणं योग्य होणार नाही, पण त्याचं लक्षण हे काही वेळेला विजिंग आणि वारंवार येणारा खोकला हे असतं की ज्याला ह्या औषधांचा उपयोग होतो. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर. हॅलो, बोला. माझे 3 प्रश्न आहेत. पहिलं मला असं विचारायचे की ब्रॉन्कायटिस आणि दमा यामध्ये काय फरक असतो आणि ब्रॉन्कायटिसच्या कन्व्हर्जन नंतर भविष्यात दम्यामध्ये होऊ शकतं का, पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं की अनेकदा काही लोकांना एसी मध्ये ऑफिसमध्ये बसून काम करावं लागतं, मग अशा लोकांना सुद्धा दमा होऊ शकतो का? दमा विकाराशी एसी मध्ये बसण्याचा काही संबंध असतो का? आणि तिसरं असं की योगासनं आणि व्यायाम दमेकरांनी करावा का किंवा करताना काय काळजी घ्यावी? धन्यवाद. धन्यवाद. रवींद्र कुडाळकरांचे जे 3 प्रश्न होते, ब्रॉन्कायटिस आणि दमा ह्याच्यातला फरक काय आहे आणि जर ब्रॉन्कायटिस असेल तर पुढे जाऊन दमा होण्याची काही शक्यता असतात का? ब्रॉन्कायटिस म्हणजे इन्फ्लमेशन आणि त्याच्यामध्ये अक्यूट ब्रॉन्कायटिस आणि क्रॉनिक ब्रॉन्कायटिस असे 2 प्रकार आहेत. अक्यूट ब्रॉन्कायटिस जो असतो तो कुठच्या इन्फेक्शनमुळे देखील होऊ शकतो, व्हायरल इन्फेक्शन नंतर देखील होऊ शकतो. आणि क्रॉनिक ब्रॉन्कायटिस जो असतो तो विशेषतः स्मोकिंग किंवा प्रदूषण युक्त जागी राहिल्यानंतर जो होतो तो मात्र त्याच्यामध्ये आपली जी फुफ्फुसांची क्षमता असते ती कमी कमी होत जाते, उच्छ्वासाची गती कमी होत जाते आणि ती पूर्ण रिव्हर्सेबल नसते, म्हणजे ती क्षमता कायमस्वरूपी कमी व्हायला लागते. तर अस्थमामध्ये ते पूर्ण रिव्हर्सिबल ऑब्स्ट्रक्शन असतं, म्हणजे फुफ्फुस क्षमता आपण जेव्हा पेशंट बरा असतो तेव्हा करतो तेव्हा ती पूर्णतः नॉर्मल असते. त्यामुळे रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल हा त्याच्यातला मुख्य फरक आहे. क्रॉनिक ब्रॉन्कायटिस हा इरिव्हर्सिबल धरला जातो, तर अस्थमामध्ये आपण पूर्ण नॉर्मल राहू शकतो. त्यांनी दुसरं जे म्हटलं होतं व्यायामाचं महत्व, व्यायामाचं त्यांनी सांगितलं की योगासनांमुळे किंवा व्यायामामुळे अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे मी तर म्हणेन की औषधांच्या बरोबर 50% व्यायामाला महत्व द्यायला हरकत नाहीये, की जो आपल्याला रोज करायचा आहे, व्यवस्थितपणे शिकून करायचा आहे. कारण त्याच्यामुळे आपण असं बघितलेलं आहे की जो आम्ही अभ्यास करतो त्याच्यामध्ये फुफ्फुस क्षमता जवळजवळ अर्धा लिटरनी 500 cc वाढू शकते. मात्र तो योग्य रीतीने व्यायाम करायला हवा. कारण मुख्यत्वे करून ह्या कुठच्याही ऑब्स्ट्रक्टिव्ह एअरवे डिझीज मध्ये काय होतं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आता आपण हा साधा श्वास करतो असा, त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन जेव्हा असतं तेव्हा आपण श्वास आत घेताना साधारण 500 cc हवा आत घेतो, पण बाहेर सोडताना मात्र ती 480 ते 450 इतकीच बाहेर टाकली जाते, की पॅसिव्ह प्रोसेस असल्यामुळे. त्यामुळे अशा लेव्हलला आपण असतो. त्यानंतर तुम्ही अजून थोडा श्वास घेतलात तर एक वेळ अशी येते की आता ह्याच्या वर आपण श्वास घेऊ शकत नाही. फुगा पूर्ण जर हवेनी भरला तर त्याच्यातली हवा थोडी काढून टाकल्याशिवाय आणखीन हवा भरताच येत नाही. त्यालाच ऑब्स्ट्रक्टिव्ह एअरवे डिझीज असं म्हणतात, की जिथे हायपर इन्फ्लेशन म्हणजे फुफ्फुस मोठी होतात पण त्याचं जे हवा आत बाहेर घेण्याची क्षमता असते
ती कमी होऊन जाते. बरोबर. आणि त्याच्याकरता ह्या व्यायामांचा अतिशय चांगला उपयोग होतो की ज्याच्यामध्ये हळुवारपणे पर्स स्लीप ब्रीदिंग म्हणजे तोंडाचा चंबू करून अशी फुंकर मारून ब्रीदिंग आउट टेक्निक शिकवलं जातं. आणि श्वासपटलाला महत्व देऊन डायफ्रामॅटिक ब्रीदिंग म्हणजे पोटावरती हात ठेवून आपलं आपण श्वास जाणवून घेऊन ही ब्रीदिंग टेक्निक शिकवली जातात. ही अधिभौतिकोपचार किंवा फिजिओथेरपी डिपार्टमेंट आपल्याकडे KEM ला आहे तिथे ती शिकवली जातात किंवा इतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने हे व्यायाम आणि ह्याचा जर आपण रोज आपण हे केले तर 50% तुम्ही म्हणताय की त्याचा आपल्याला फायदा होतो आणि निरोगी राहायला उपयोग होतो. आणि व्यायाम कोणीही करावा नाही का. हे व्यायाम फक्त दमा असलेल्या मंडळींनीच केले पाहिजेत असे नाहीये. श्वासाचे व्यायाम आपण नेहमीच करू शकतो. अगदी अगदी. त्याने एक तिसरा जो प्रश्न विचारला होता हा कुठेतरी लाईफस्टाईलशी संबंधित आहे किंवा एकंदरीत जे जगणं झालंय, एसी ऑफिस, एसी घर, ह्या सगळ्याचा काय परिणाम. तर आता एसी हा अस्थमा करता वाईट धरला नाही जात कारण एसी मध्ये धूळ उडत नाही. बरोबर. मात्र एसीचं जे मशीन असतं ते जर का मेंटेन केलं गेलं नाही, ते जर स्वच्छ राखलं गेलं नाही किंवा त्याच्यावरती कबुतरांनी घरटं केलं, आणखीन त्याच्यामध्ये जर का बुरशी किंवा डस्ट निर्माण झाली तर मात्र त्यातून ते इन्फेक्शन त्रासदायक ठरू शकतं. त्याच्याच बरोबर ज्यांना दमा असतो त्यांना गार हवेचा झोत जर का एकदम नाकावरती आला तर ते त्याच्यानी सुद्धा त्यांचा दमा बळावू शकतो. त्याच्यामुळे एसीचा व्हेंट आपल्यावरती अगदी डायरेक्टली येणार नाही ना, ही काळजी घेणं गरजेचं असतं आणि स्वच्छ मेंटेनन्स करणं हेही गरजेचं असतं. आता गर्दीच्या ठिकाणी जेव्हा एसी बसवले जातात की ज्याच्यात एअर हँडलिंग युनिट्स असतात तेव्हा ते योग्य ते एअर एक्सचेंजेस तिथे असणं हेही तितकंच गरजेचं असतं. म्हणजे नाहीतर तीच हवा जर परत परत रिसर्क्युलेट होत राहिली तर कुठच्याही तऱ्हेचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस तिथे वाढतात. त्यामुळे ही काळजी एसी मध्ये बसताना घ्यायची असते. पण हल्ली बऱ्याच ठिकाणी मोठ्या बिल्डिंग्स मध्ये सुद्धा एसी हे सेंट्रली एसी बिल्डिंग्स असतात तिथे मेंटेनन्स वरती लक्ष केंद्रित करणं हे फार महत्वाचं आहे. आपल्याला अगदी पहिला प्रश्न आला होता प्रसादजी, त्यांनी एक विचारलं होतं आणि आपल्याला सुद्धा म्हणजे आपल्या लिस्ट मधला सुद्धा आहे की डायग्नोसिस कशा कशा पद्धतीने केलं जातं. हा एक प्रश्न झाला. मेडिकली डायग्नोसिस कसं होतं आणि आपण स्वतः हे कसं ओळखू शकतो की मला दमा आहे, हे कसं काय आपण करू शकतो. दम्याची लक्षणं जसं सांगितलं तसं वारंवार येणारा खोकला, व्हीजिंग आणि श्वास कोंडला जाण्यासारखं वाटणं, रात्री देखील खोकला येणं ही सगळी दम्याची लक्षणं ठरू शकतात. अनुवंशिकतेची हिस्ट्री ही पण महत्वाची ठरते. ह्याच्याबरोबर आपण जेव्हा डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतो तेव्हा मी मगाशी जे छोटं इन्स्ट्रुमेंट दाखवलं एपिक फ्लोमीटर, ह्याच्यानी आपण सहज निदान करू शकतो. त्याच्याच बरोबर आपल्याला इथे स्लाइड्स मध्ये दाखवता आलं तर आपल्याकडे लॅबोरेटरी जी आहे त्याच्यामध्ये पल्मनरी फंक्शन टेस्ट ही फुफ्फुसाची क्षमता मोजण्याचं साधन आपल्याला खालच्या भागातल्या चित्रात दिसत आहे की जिथे त्या मशीन मध्ये पेशंट करतायत तिथे जोरात फुंकर मारायची असते आणि त्याच्यात फुफ्फुसाची क्षमता मोजली जाते. वरच्या भागात आपल्याला जे दिसत आहे ते आपल्याकडे पोर्टेबल म्हणजे लॅपटॉप एवढ्या आकाराचं मशीन सुद्धा आहे की जे आपण काही वेळेला जेव्हा आपल्याला ऑक्युपेशनल अस्थमा म्हणजे काही कामाच्या ठिकाणी होणारा त्रास जाणून घ्यायचा असतो तिथे आपण हे पोर्टेबल लंग फंक्शन मशीन घेऊन जाऊन ती तपासणी करतो. त्याच्यामुळे लंग फंक्शन टेस्टिंगनी आपण फुफ्फुस क्षमता किती आहे आणि औषध दिल्यानंतर आपला परत उच्छ्वास नॉर्मल झाला का, ह्याला रिव्हर्सिबिलिटी असं म्हणतात, ते चेक करून घेऊ शकतो. त्याच्यानी आपण निदान करतो असं म्हणतो. त्याच्याच बरोबर ह्या विजिंगचं इतर काही कारण नाहीये ना हे पण कन्फर्म करणं आपल्याला गरजेचं असतं. ॲलर्जी जी असली तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे ॲलर्जन टेस्टिंग उपलब्ध आहे की जे आपण स्किन प्रिक टेस्टनी म्हणजे हातावरती किंवा इव्हन पाठीवरती छोटे छोटे ॲलर्जेन्स आपण एका तऱ्हेने टोचून त्याच्यामध्ये किती आपल्याला लालसरपणा निर्माण झालेला आहे ते बघून कुठच्या तऱ्हेची ॲलर्जी आहे हे लक्षात घेऊ शकतो. कारण मुख्यत्वे करून धूळ, त्या धुळीमध्ये असणाऱ्या डस्ट माइट्स जे आपल्याला डोळ्यांना दिसत नाही पण त्या धुलीकणांच्या पांघरुणांच्या तुषांच्या लपून राहू शकतात. त्याच्याबरोबर झुरळं
झुरळांचे जे स्त्राव असतो की जी झुरळं आपली वाट शोधायला म्हणून ते जेव्हा येतात रात्री तेव्हा ते आपल्याला बारीक असं चकचकीत लाईन्स दिसू शकतात की ज्या दिवसभरात त्याचं बाष्प झाल्यानंतर त्या हवेत जाऊन त्या ॲलर्जन्समुळे देखील त्रास होतो की जिथे गर्दीचं ठिकाण आहे, जिथे स्वच्छता नाही, अशा ठिकाणी हे पण एक झुरळांचा उद्भव हा पण एक महत्वाचं कारण आहे. आणि इतर असंख्य ज्याच्यातनं प्रदूषण निर्माण होतं असे वेगळे वेगळे घटक जे मगाशी म्हटले ते सगळे ॲलर्जन्स म्हणून काम करतात. काही वेळेला मात्र परागकण म्हणजे पोलन्स त्यांनी देखील दमा होऊ शकतो आणि तो सीझनल असतो बरेचदा. सीझनल मध्ये काही काही जणांना काही ठराविक वेळेला म्हणजे आता ऑक्टोबर वगैरे सीझन असेल तर ह्या दरम्यान सुद्धा त्रास होतो. तर असे कोणते काळ आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त काळजी घेतली पाहिजे? थंडीच्या सुरुवातीला आणि थंडी पडल्यानंतर देखील काही वेळेला त्रास होतो. पण खरं म्हणजे आपण जर बघितलं ना तर प्रत्येक पेशंट वेगळा असतो. कधी पेशंट सांगतात आभाळ आलं की आम्हाला त्रास होतो, कधी काही ना उन्हाळ्यात मोहोर आला किंवा मोहोर यायच्या सुरुवातीला त्यावेळेला त्रास होतो, तर कुणाला थंडी पडल्यानंतर त्रास होतो. सीझन चेंजच्या वेळेला नेहमी जपायचं असतं आणि एखादा सीझन आपल्याला माहिती असेल की तो आपल्याला त्रासदायक आहे तर आधीच आपलं औषध ज्याला आपण कंट्रोलर मेडिकेशन म्हणतो ते आपण चालू करायला हरकत नसते. एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपला सेल्फ मॅनेजमेंट प्लॅन म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची काळजी कशी घेणार आहात हे शिकून घ्यायचं असतं आणि मग मात्र आपली प्रकृती ओळखून आपण आपली औषधं सुरू करायला हरकत नसते. कारण हे आपल्याला नेहमी करण्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळे अस्थमा हा एक असा आजार आहे की जिथे आम्ही सेल्फ मॅनेजमेंट शिकवतो. म्हणजे आपण केएम रुग्णालयामध्ये पेशंट एज्युकेशन जी चालवतो त्याच्यामध्ये आपण त्यांना माहिती करून देतो की कधी तुम्ही औषधं वाढवाल आणि कशी तुम्ही औषधं रेग्युलरली घ्याल. कारण पुष्कळदा पेशंटना एक प्रश्न असतो की ह्याची सवय नाही लागत. पण सवय लागत नाही ना हे विचारण्याशिवाय चांगली सवय ही लावणं गरजेचं आहे हे जर आपल्याला पटलं तर मला वाटतं आपण नॉर्मल आयुष्य जगू शकतो इतका आपण त्याच्यावरती नियंत्रण मिळवू शकतो. आणि मला वाटतं ही सवय त्याच्यामुळे जो नंतर होणारा त्रास आहे तो आपण होऊ नये ह्यासाठी करणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत नाही का. परत परत आपण या वर्षीची जी थीम आहे की तुम्हीच तुमच्या अस्थमावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवू शकता, हे सगळं करण्यासाठीचे उपचार आणखीन कोणते कोणते आहेत आणि मग हे सेल्फ मॅनेजमेंट कसं असतं ह्याच्याबद्दल बोलूया. पण वेणू मुळे आपल्याशी बोलतात. नमस्कार, बोला. हॅलो. हा हॅलो. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो. हा हॅलो मॅडम, बोला. हा नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. तुमचा प्रश्न सलग विचारा. माझा मुलगा 6 वर्षांचा आहे तर त्याला बालदमा आहे असं. हा तर त्याला जेव्हा 3 वर्षाचा होता तेव्हा त्याला असं सांगितलं गेलं की त्याला बालदमा आहे. त्याला दमा तर त्याला पंप वगैरे पण चालू आहे. तर जेव्हा पण आभाळ येतं त्याला खूप त्रास होतो आणि मग अशा वेळेस त्याची नेमकी जुलै ऑगस्टच्या दरम्यान मध्ये त्याची शाळा वगैरे पण बुडते. तर त्याच्यासाठी काय उपाय करता येईल? बर, धन्यवाद. त्यांनी एकाच प्रश्नामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात आलेल्या आहेत की आपण बालदम्याबद्दल पण बोलूया, इन्हेलेशन बद्दल सुद्धा आपण बोलूया, उपचारांकडे आपण हळूहळू येतो आहोत. आणि आभाळ भरून येतं ते तुम्ही सांगितलं की सीझनल चेंजेस जे असतात त्या वेळेला आपल्याला काळजी घ्यावी लागते. बालदम्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बालदम्याबद्दल जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांच्या श्वसनमार्गाचा आकार लहान असतो आणि त्याच्यामुळे थोडा जरी त्रास निर्माण झाला तरी त्यांना एकदम विझिंगचा त्रास होऊ शकतो. त्याच्याच बरोबर त्यांनी जे म्हटलं की ते इन्हेलर्स घेतात तर इथे आपल्याला अत्यंत महत्वाचं समजणं गरजेचं आहे की हे इन्हेलर्स कसे घ्यायचे हे फार महत्वाचं आहे आणि ते त्यांना माहिती असेल तर उत्तम, पण नाही तर ते शिकून घेणं गरजेचं आहे. मी आपल्याला जर दाखवायचं झालं तर इथे हा छोटा स्पेसर आहे की हे जे आपल्याला दिसतंय ही एक छोटी कचकड्याची ट्यूब आहे की ज्याच्यामध्ये आपण एका बाजूला इन्हेलर लावू शकतो आणि तो इन्हेलर सुरुवातीला आपण घेताना तो आधी हलवायचा असतो. म्हणजे त्याच्यात जे प्रोपेलंट गॅस आणि औषध ह्याचं मिक्सचर तयार होतं त्याच्यानंतर हा स्पेसरला लावू शकतो आणि दुसऱ्या बाजूनी आपण इथे तोंडात तो धरून श्वास आत बाहेर करू शकतो. इथे एक छोटी व्हाल्व्ह असते. काही वेळेला
हे औषध जर पूर्ण आतच गेलं नाही तर मग त्या इन्हेल्ड औषधाचा उपयोग होत नाही. कारण गोळी कशी आपण पोटात घेतली की ती आपल्याला पोचतेच, पण इन्हेलरचं मात्र तसं नाही. मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छिते की काही वर्षापूर्वी म्हणजे 25 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही इन्हेलर्स वापरायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा आमच्याकडे एक छोटा मुलगा आणि त्याची आई त्याला घेऊन आली होती. आम्ही त्यांना लिहून दिलं की हा इन्हेलर तुम्ही घ्यायचा आहे. बाई दुसऱ्या दिवशी परत आल्या आणि म्हणाल्या की 300 रुपये माझे खर्च झाले, मुलाला फायदा तर काहीच झाला नाही. बर, इन्हेलर तर संपला एका दिवसात. आम्हालाही कळेना, आम्ही तर लिहून दिलं होतं, सांगितलं होतं इन्हेलर घ्यायचं आहे. आतमध्ये इन्हेलरची जी औषधं असतात त्याच्यामध्ये एक पॅम्फलेट असतं की ज्याच्यावरती लिहिलेलं असतं कसं नेमकं घ्यायचं आहे. पण तेव्हा आमच्या हे नव्हतं लक्षात आलं की ते आम्ही त्यांना दाखवणंच गरजेचं आहे. त्यांनी तो पूर्ण इन्हेलर एअर स्प्रे सारखा घरात वापरलेला होता, मुलाला दिलेलाच नव्हता हे त्यांनी आम्हाला सांगितलं. पण तो इतका महत्वाचा धडा आम्हाला होता की ह्याच्याचमुळे आम्ही हा रुग्ण शिक्षण विभाग कदाचित चालू करायला आणखीन फायदा झाला आम्हाला. आणखीन त्यामुळे तो तुम्ही कसा देताय, म्हणजे त्या जे म्हणतायत की ते इन्हेलर चालू आहे ते योग्य तऱ्हेने देताय की नाही. आता इन्हेलर्सना डोस काउंटर्स काही इन्हेलर्सना आलेले आहेत, पण नाही तर हा इन्हेलर संपला कसा हे कळायला मार्ग नसतो. त्याच्यामध्ये ठराविक लिहिलेले डोस असतात, म्हणजे काही वेळेला 120 तर काही वेळेला 200. तर ते नेमके आपण मोजून ठेवायला लागतात. जर डोस काउंटर असेल तर ते तुम्हाला लक्षात येईल, पण डोस काउंटर नसेल तर ज्या दिवशी तुम्ही इन्हेलर उघडाल त्या दिवशी त्याच्यावरती तारीख घालून ठेवा. आणि तुम्हाला जे कंट्रोलर मेडिकेशन आहे की ज्याच्यात 2 तऱ्हेची औषधं एकत्र केलेली असतात ते आपल्याला साधारण आपण दिवसाला जर सकाळी 2 आणि रात्री 2 असे पंप घेतले तर दिवसातनं 4 म्हणजे 200/4 इतक्या दिवस आपल्याला तो पुरू शकतो. 50 दिवस इन्हेलर पुरू शकेल. त्यानंतर मात्र त्याच्यातनं वाफ जरी येताना दिसली तरी तो आपल्याला टाकूनच द्यायला लागतो, कारण त्यातला प्रोपेलंट गॅस येत राहतो पण औषध मात्र संपलेलं असतं आणि त्यामुळे त्रास बळावतो. किंवा नाहीतर दुसऱ्या तऱ्हेचा की ज्याला रोटा हेलर म्हणतात किंवा जे ड्राय पावडर इन्हेलर ज्याला म्हणतात अशा तऱ्हेचे इन्हेलरही घ्यायला हरकत नाही. त्यामुळे ते योग्य तऱ्हेने घेणं, समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला वाटतं हे डायरेक्ट जेव्हा आपण इन्हेलर घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला ते श्वासाबरोबर आत घ्यायचं का काय करायचं हे गणित काही काही वेळेला जमत नाही का. त्याबरोबर मग हे जे तुम्ही इन्स्ट्रुमेंट आता दाखवलंय त्याने मला वाटतं पूर्ण ते औषध तुमच्या श्वासामार्फत आत जाऊ शकतं. हे सुद्धा सगळीकडे उपलब्ध आहे का? हे सुद्धा सगळीकडे उपलब्ध आहे आणि हे स्वच्छ ठेवण्याची अत्यंत गरज असते, कारण इथून आपण जिथून ते औषध घेतो तिथे आपली लाळ लागते. त्यामुळे ते स्वच्छ कापडांनी पुसून घेणं आणि आठवड्यातून निदान एकदा तरी हा इन्हेलर धुणं उघडून जो आपल्याला साध्या पाण्यात धुवायचा असतो आणि तो कोरडा ठेवायचा असतो. कारण कुठचीही गोष्ट ओलसर राहिली, त्यात आर्द्रता राहिली तर त्याच्यावरती बुरशी जमू शकते आणि त्याचं इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं. त्याच्यामुळे ती इन्स्ट्रुमेंट स्वच्छ ठेवणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि हा पर्सनल यूजचा आहे. तुम्ही जर वापरत असाल तर तो दुसरा कोणी वापरणार नाही याची सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं आहे. प्रभाकर भोगले आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो प्रभाकरजी. नमस्कार मॅडम. दोघांना माझा तुम्हाला नमस्कार. नमस्कार, बोला. मॅडम माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा जो आहे ना तो डाऊन सिंड्रोमचा रुग्ण आहे, त्याला क्रोनिक ब्रॉन्कायटिस आहे, तर त्यांनी ऋतुमानाप्रमाणे आहार कोणता घ्यावा? बर, आपल्याला फोन होता प्रभाकर भोगले यांचा, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मॅडम देणार आहेत. पण एक परभणीहून फोन आहे. शरद भांडवलकर आपल्याशी बोलतात. नमस्कार शरदजी. नमस्कार मॅडम आणि डॉक्टर साहेबांना पण माझा नमस्कार. आता माझा प्रश्न असा आहे की कोरडी डास जी असते ते सुद्धा दम्यामध्ये म्हणजे दमा म्हणून समजलं जातो का, किंवा ते तिचं वय आहे 30 ते 35च्या आसपास, मिसेस आहे माझी, तर त्याच्यात मी खूप काही म्हणजे तसं तुळशी अळूचा वगैरे औषध दिलं किंवा थोडंसं आता मी काल परवा मेडिसिन दिले डॉक्टरच्या सल्ल्याने, पण ते कमी झालेलं नाहीये. तर मग त्याला आपण आणि ब्लड टेस्ट केलं किंवा समजा मी ते बेंडके टेस्ट केला, पण बेंडक्यामध्ये सुद्धा म्हणजे काही असं दाखवलं नाही, जंतू असे काहीच दाखवले नाहीयेत. डॉक्टर मध्ये त्याच्यामध्ये काहीच नाही दाखवलंय. तर आपण काय समजलं जावं आणि त्याच्यावर मला प्लीज मला उपचार सांगावा हे विनंती आहे. धन्यवाद. आपण आधी यांच्या प्रश्नाबद्दल बोलूया की कोरडी डास लागते, त्यांनी लंग टेस्ट वगैरे सगळं करून झालेलं आहे, पण मग त्याच्यात काही आलं नाही असं म्हणाले ते. लंग टेस्ट पण ते म्हणाले का? अच्छा, कारण त्यांनी बडक्याची चाचणी पण केलेली, टीव्हीच्या साठी पण चेक केलेलं असणार, त्याची केली असेल आणि श्वासाची नसेल. फुफ्फुस क्षमता चाचणी पण बघणं गरजेचं आहे. ॲलर्जीचे सेल्स नाही आहेत का ते पण बघणं गरजेचं आहे.
आणि त्याच्याच बरोबर इतरही काही श्वसनाचे आजार आहेत की ज्याच्यामध्ये कोरडा खोकला येतो. ह्याच्यात इंटरस्टिशियल लंग डिजीज हा एक महत्त्वाचा आजार आहे आणि त्याच्यासाठी मात्र त्यांना इतर चाचण्या, पण त्याच्या आधी योग्य श्वसन चिकित्सा तज्ज्ञांकडनं जर का त्यांना चेक करून घेता आलं तर मला वाटतं बरं पडेल. आणि नाहीतर ते केएमला आले तर आम्ही त्यांना नक्की लवकरात लवकर चेक करून देऊ. पहिल्यांदा त्यांनी विचारलं होतं की ज्यांना डाऊन सिंड्रोम प्रभाकरजींचा जो फोन होता की मुलाला त्यांच्या डाऊन सिंड्रोम आहे आणि त्याला ब्रॉन्कायटिस आहे, त्याने काय खावं, काय कसं राहावं. दादा खाण्यामध्ये असं आहे की काही वेळेला खाण्याचा संबंध असतो, म्हणजे खूप पोट भरलं, एकदम जास्त जेवलं की ऍसिड रिगर्जिटेशन जास्त होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे स्मॉल फ्रिक्वेंट फीड्स म्हणजे थोड्या थोड्या वेळांनी खायला द्यायचं. म्हणजे आपण जर 2 पोळ्या भात खात असलो तर एका वेळेला 2 पोळ्या आणि त्याच्यानंतर भात थोड्या वेळानंतर, असं ते डिव्हिजन केली की आपल्याला रिफ्लक्स होण्याचं प्रमाण कमी होतं. हे सगळ्यांनीच केलं तरी चालेल ना, म्हणजे हा जो उपाय आहे तो सगळ्यांसाठी आहे. आता पण मग त्या निमित्ताने जे उपचार आहेत ते सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने लाईफस्टाईल चांगलं जगावं या अनुषंगाने काय काय करता येईल त्याच्याकडे पण वळूया या प्रश्नाच्या निमित्ताने. आणखीन त्याच्याच बरोबर जर का त्यांच्या लक्षात आलं असेल की एखाद्या पदार्थाने त्रास होतो, म्हणजे आम्ही नेहमी डायरी ठेवायला सांगतो की आपण वेगळा पदार्थ खाल्ल्यानंतर जर त्रास झाला तर मग आपल्याला ते ओळखायला सोपं जातं. आणि एकूणच आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे आवश्यक ते नुसार हवं आणि ते म्हणजे डाऊन्स असला तरी सुद्धा ते हवं, कारण स्नायूंकरता आणि इन्फेक्शन्स पासून दूर राहण्याकरता आपल्याला प्रोटीन्सना आपण बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी असं म्हणतो, त्याच्यामुळे त्याचं प्रमाण योग्य तऱ्हेने राहायला हवं. आणि खाल्ल्यानंतर एकदम आडवं व्हायला द्यायचं नाही, कारण नाहीतर त्याच्यामुळे देखील रिफ्लक्स येऊ शकतो. आणि ब्रॉन्कायटिस असेल तर ब्रॉन्कायटिसची जी औषधं असतात ती आपल्याला द्यायला हवीत. त्याच्याबरोबर आहार सुधारायला हरकतच नाही, पण त्याच्याबरोबर जर औषधांची गरज असेल तर ती पण थोड्या थोड्या प्रमाणात द्यायला पाहिजे. समज आणि गैरसमज हे दम्याबरोबर हातात हात घालून येतात, तर त्याच्याबद्दल मुळात गैरसमज कोणते आहेत, ते कसे आपण दूर करायचे याच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगा, कारण त्याच्यानंतर आपल्याला समअप करताना तुम्ही आम्हाला पॉइंटर्स सांगणार आहात की ह्या गोष्टी करायच्यात, या गोष्टी करायच्या नाहीत. काय सांगा आता आपल्याला जे शास्त्रोक्त पद्धतीने कळलेलं आहे की दम्याची कारणं नेमकी काय आहेत, अनुवंशिकतेचा परिणाम काय आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे जे धरलं जातं की एखादा कुणाचा कोप झाला की त्याला त्रास झाला असं जे वाटतं, किंवा कुणाला काही शाप दिला की त्रास झाला, हे असं नसून तो आपला स्वभाव आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण आणायचं आहे हे शिकणं गरजेचं आहे. आपण पुढे जाण्याआधी एक फोन घेऊया शेवटचा. रवी सहस्त्रबुद्धे आपल्याशी ठाण्याहून बोलतात. नमस्कार. हा नमस्कार. बोला सर. मी वय माझं 65 आहे आणि मला दम्याचा त्रास आहे गेले काही वर्ष आणि मी कॉम्बियल FF250 हे ट्रोटा इनहेलर वापरतो, पण मला सर्दी खोकला वर्षात होत नाही अजिबात. बर. आणि पीक फ्लोमीटर मी वापरतो आहे माझ्याकडे, तर त्याचं रिडिंग माझं ऍव्हरेज साधारणपणे 250 ते 300 मध्ये राहतं. अच्छा. औषध चालू असताना. आणि औषध जर घेतलं ना 1-2 दिवस तर 200 पर्यंत खाली येतं. बर. पण ते 300च्या वरती फारसं कधी जात नाही. रोज औषध घेऊन पण. धन्यवाद. काय सांगाल, त्यांचं वय 65 आहे आणि खूप वर्षापासून त्यांना हा त्रास आहे. होय, त्यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे जेव्हा ते औषधं घेतायत तेव्हा त्यांचं रिडिंग 250च्या वरती राहतं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. 300 पर्यंत जरी राहत असेल तरी ते त्यांना डे टू डे ऍक्टिव्हिटीज करायला पुरेसं आहे. मात्र औषध थांबवल्यानंतर तुम्हालाच लक्षात आलं की तुमचं रिडिंग खाली जातं आणि त्याच्याचमुळे हे जे थोड्या प्रमाणातलं औषध आहे, तुम्ही जे औषधाचं नाव सांगितलं त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात स्टिरॉइड आणि थोड्या प्रमाणात ब्रॉन्कोडायलेटर असं ते कॉम्बिनेशन औषध आहे, ज्यालाच आपण कंट्रोलर मेडिकेशन हे म्हणतो. आणि ते आपल्याला व्यवस्थितपणे घ्यायला काहीच हरकत नाही. ते घेतल्यानंतर गुळणी करून टाका, म्हणजे कायम जास्त वेळ घेतल्यानंतर जे घशात क्वचित इन्फेक्शन होऊ शकतं ते होणार नाही. आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही श्वासनाचे व्यायाम करत नसाल तर ते करायला सुरुवात करा, की जी आपल्याला तुम्ही 80 वर्षाचे व्हाल त्याच्या पुढचं वय गाठलं तरी तेव्हा सुद्धा आपल्याला त्रास हा नियंत्रणात ठेवता येईल. पण मला नाहीतर वाटतं की तुम्ही
व्यवस्थित करताय तुमचं. अगदी शेवटच्या 1 मिनिटामध्ये जाता जाता या दम्याला आपण आपल्या पद्धतीने कसं चांगलं नियंत्रणात ठेवू शकतो? अगदी 1 मिनिटात जाता जाता काय सांगाल? आता आपल्याकडे जी उपचार पद्धती उपलब्ध आहे, ज्याच्यात इनहेलरची थेरपी आणि कंट्रोलर आणि रिलीव्हर मेडिकेशन ही योग्य तऱ्हेने समजून घेऊन केव्हा कुठचं औषध घ्यायचं, कंट्रोलर मेडिकेशन हे रोज घ्यायचं आणि काही वेळेला सीझनल त्रास असेल तेव्हा ते त्यावेळेला घ्यायचं. त्याच्याचबरोबर ऍसिडिटी सारखा त्रास असेल तर त्याचं औषध घ्यायचं, फक्त दम्याचं नाही. आणखीन वातावरणातले घटक जे आपल्याला टाळता येतील आणि घरच्या घरी जे आपल्याला काळजी घेऊन स्वच्छता ठेवता येईल त्याचे उपाय करणं, ह्याच्यानी मला वाटतं आपण दम्यावर नियंत्रण ठेवू शकतो. 60च्या पुढे वय गेलं, 65च्या पुढे गेल्यानंतर काहीतरी जी वॅक्सिन्स ही आता उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये न्यूमोकोकल वॅक्सिन हे महत्वाचं ठरतं. ज्यांना वारंवार श्वासाचा त्रास होतो त्यांच्यामध्ये इन्फेक्शन्स होऊ नयेत म्हणून या लोकांच्यात आपण ॲडल्ट्स मधली वॅक्सिन आता वापरतो. इन्फ्लुएन्झाचा जेव्हा त्रास असतो तेव्हा ते मात्र दरवर्षी आपल्याला वॅक्सिन द्यायला लागतं. ह्या सगळ्याबरोबर श्वसनाचे व्यायाम ह्याला मला वाटतं मी खूप महत्व आहे असं म्हणेन, आणि ते करणं आणि आनंदी राहणं, कारण इमोशनल आस्पेक्ट्स हाही एक अस्थमाचा महत्वाचा भाग आहे. स्वतःची काळजी स्वतः घेण्याकरता ते समजून घेणं आणि आनंदी राहणं हे मला वाटतं आपल्याला निरोगी ठेवायला मदत करतं. आणि ह्या सगळ्यांचा जर आपण अंगीकार केला तर आपण आपल्या दम्यावर नियंत्रण ठेवू शकतो. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. मॅडम, खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आणि आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा आज भरभरून प्रतिसाद दिला, तुमचे सुद्धा मनापासून आभार. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईल. आज मात्र इथेच थांबूया. नमस्कार.